आज आपण भेट देणार आहोत नवी मुंबईतील उल्वेजवळ असलेल्या अत्यंत सुंदर आणि भक्तिमय अशा श्री साईबाबा देवस्थान वहाळ येथे। नमस्कार मित्रांनो, मी आहे सचिन आणि तुम्ही पाहताय स्वप्न फिरण्याची YouTube चॅनल। जर तुम्ही मनशांती, भक्ती आणि सकारात्मक ऊर्जेचा अनुभव घ्यायचा विचार करत असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। तर मग चला सुरू करूया आपल्या आजच्या प्रवासाला। सध्या आपण उल्वे परिसरातून वहाळ गावच्या दिशेने प्रवास करीत आहोत। शहराच्या गजबजाटीपासून थोड्याच अंतरावर असलेले हे मंदिर शांत आणि निसर्गरम्य वातावरणात वसलेले आहे। रस्त्याच्या दोन्ही बाजूंना दिसणारी हिरवाई आणि शांत परिसर या प्रवासाचा आनंद आणखीनच वाढवतात। जर तुम्ही नवी मुंबई, पनवेल किंवा उरण परिसरात राहत असाल तर हे ठिकाण साईबाबांच्या दर्शनासाठी उत्तम पर्याय ठरू शकतं। तर मित्रांनो, अखेर आपण इथे पोहोचलो आणि आता आपण आज जाणार आहोत श्री साईबाबा देवस्थान वहाळ येथे। मंदिरामध्ये प्रवेश करण्यापूर्वी इथे दिलेली नियमावली अवश्य वाचा आणि मंदिराची पवित्रता व शिस्त राखण्यास सहकार्य करा। आता आपण आज जाणार आहोत श्री साईबाबा देवस्थान वहाळ येथे। या मंदिराचे उद्घाटन 10 फेब्रुवारी 2011 रोजी करण्यात आले होते। तेव्हापासून श्री साई मंदिर ट्रस्ट भाविकांच्या सेवेसाठी अविरतपणे कार्यरत असून विविध धार्मिक आणि सामाजिक उपक्रमाद्वारे लोकसेवेचे कार्य सातत्याने करत आहे। मंदिरात प्रवेश करतात सर्वप्रथम जाणवते ती येथील शांतता आणि प्रसन्न वातावरण। मंदिराची रचना अतिशय सुंदर आणि परिसर स्वच्छ आणि नीटनेटका ठेवण्यात आलेला आहे। तसेच या पवित्र परिसरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची तलवार धारण केलेली भव्य आणि आकर्षक मूर्ती पाहायला मिळते। महाराजांच्या शौर्य, पराक्रम आणि स्वाभिमानाची आठवण करून देणारी ही मूर्ती प्रत्येक भाविक आणि पर्यटकांचे लक्ष वेधूनच घेते। शहरातील धावपळीच्या जीवनातून काही क्षण स्वतःसाठी काढून अशा ठिकाणी आल्यानंतर मनाला एक वेगळे समाधान मिळते। दर गुरुवारी येथे विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते। सकाळी 6 वाजता काकड आरतीने दिवसाची सुरुवात होते। सायंकाळी 6 वाजता धूप आरती पार पडते। त्यानंतर सायंकाळी 6:30 वाजता भजन आणि कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित केला जातो। साईबाबांची भव्य आणि सुंदर मूर्ती पाहताच मन आपोआप शांत होतं। साईबाबांनी आयुष्यभर मानवता, प्रेम, श्रद्धा आणि सबुरी यांचा संदेश दिला। त्यांचे प्रसिद्ध वचन आजही लाखो लोकांच्या जीवनाला दिशा देतात। श्रद्धा आणि सबुरी। तसेच त्यांचा सर्वांना एकत्र आणणारा संदेश म्हणजेच
सबका मालिक एक आजही प्रत्येक भक्ताच्या मनात विशेष स्थान निर्माण करतो. मंदिर परिसरात बसल्यानंतर एक वेगळीच सकारात्मक ऊर्जा जाणवते. येथे अनेक भक्त ध्यान, प्रार्थना आणि नामस्मरण करताना दिसतात. शहरातील धावपळीच्या जीवनातून काही क्षण स्वतःसाठी काढून अशा ठिकाणी आल्यानंतर मनाला एक वेगळे समाधान मिळते. जर तुम्ही तणावमुक्त वातावरण शोधत असाल तर हे ठिकाण नक्कीच तुम्हाला आवडेल. जर तुम्हाला आरतीच्या वेळेस येण्याची संधी मिळाली तर तो अनुभव अधिकच अस्मरणीय ठरेल. घंटानाद, मंत्रोच्चार आणि भक्तांच्या जयघोषामुळे संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने भरून जाते. अशा क्षणी प्रत्येक भक्त साईबाबांच्या चरणी आपली प्रार्थना अर्पण करताना दिसतो. मंदिर परिसरात थोडा वेळ फिरताना येथील शांतता आणि स्वच्छता विशेष जाणवते. या मंदिराचे आणखी एक विशेष आकर्षण म्हणजे येथे दर गुरुवारी भजनाचा कार्यक्रम आणि सोबतच महाप्रसाद आयोजित केला जातो. दर गुरुवारी येथे हजारो भाविक श्री साईंच्या महाप्रसादाचा लाभ घेतात. साई भक्त मोठ्या श्रद्धेने या कार्यक्रमामध्ये सहभागी होतात आणि भक्तिमय वातावरणाचा आनंद घेतात. भजन, नामस्मरण आणि साईबाबांच्या जयघोषाने संपूर्ण परिसर भक्तिरसात रंगून जातो. जर तुम्हाला या दिव्य वातावरणाचा अनुभव घ्यायचा असेल तर दर गुरुवारी येथे नक्की भेट द्या आणि साईबाबांच्या कृपेचा अनुभव घ्या. येथे येणाऱ्या प्रत्येक भक्ताच्या चेहऱ्यावर समाधान आणि शांततेची भावना स्पष्ट दिसून येते. मित्रांनो, हा होता आपला आजचा प्रवास श्री साईबाबा देवस्थान वहाळ येथे. जर तुम्ही अजूनही या ठिकाणी भेट दिली नसेल तर एकदा नक्की भेट द्या आणि साईबाबांच्या कृपेचा आशीर्वाद घ्या. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या फॅमिली मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका. मी आहे सचिन आणि तुम्ही पाहत होतात स्वप्न फिरण्याचे YouTube चॅनल.